हाय, नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. तर रोहिणी पाराध्य असं काहीतरी आडनाव आहे. त्यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली. तर मला काय म्हणायचं आहे, आत्महत्या हा सर्वांवरती पर्याय नाही. पळवाट येते काय, घरामध्ये भांडणं असू द्या, काहीतरी असू द्या, काय थोडं वेळ शांत राहावं माणसाने, किंवा कुठंतरी माहेरी किंवा कुठंतरी जावावं. कारण आत्महत्या हा पर्याय नाही. आयुष्य, माणूस जन्म हा एकदाच येतो आणि परत जरी आला ना तर ते आपल्याला माहीत होत नसतं की आपण मागच्या जन्मी पण माणूसच आहे म्हणून होतो म्हणून. त्यामुळं आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. आणि काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही गळफास घेतला किंवा विहिरीमध्ये उडी मारली आणि आत्महत्या केली काय, तर आपण जीव जाणार जातो, पण नंतर प्रश्न उठतात नाही का, ते लय वेगळे असतात. मग ते का आत्महत्या केली, ते काय लफडच होतं काही, आणि ते काय नको तसलं प्रश्न म्हणजे नंतर काढतात. बाईने जर हत्या केली का या माणसाचं काहीतरी असणार, मग तिला कळायलाच असणार, असं तसं लय काय प्रश्न उठतात. म्हणून आत्महत्या करताना विचार करत जावा. आणि बरं की आत्महत्या केली, पाठीमागं आपली छोटी मुलं असतात, ह्याचा तरी विचार करत जावा की आपण गेल्यानंतर आपल्या मुलांना कोण सांभाळत, आणि बरं सांभाळतील का आपल्या मुलांना नीट. आता ते आत्महत्या केली, तुम्हाला सांगा नको तसलं प्रश्न उठायला येतात. तिला मारलीच का तिने स्वतःच आत्महत्या केली, हे असे 1000 प्रश्न लोक नंतर उठवतात. नको तसलं प्रश्न लोक उठवतात. त्यामुळं मला काय म्हणायचं आहे की आत्महत्या हा पर्याय नाही. काय तुम्ही त्यापेक्षा ना, तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी, म्हणजे समजा भांडण होत असलं, नका तिकडं लक्ष देऊ भांडणाकडं. असं काहीतरी म्हणजे जरासं वेगळा विचार करा की बाबा ह्यातून आपण काय मार्ग काढू शकतो का, किंवा कुणाला तरी सांगा की काहीतरी म्हणजे जर सारखं काहीतरी असलं तर ते कुणाला तरी विचारा, कुणाला तरी सांगा, काहीतरी वेगळा निर्णय घ्या. पण आत्महत्या हा निर्णय नाही. त्याच्यातून काहीतरी तोडगा काढा, पण आत्महत्या करू नका. कारण माणूस जन्म हा एकदाच आहे, त्यामुळं तो जगून घ्या असं मला म्हणायचं आहे. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे. बिगर दुःखाचं सुख मिळत नाही, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येकाला दुःख आहे. माणूस आहे तिथं दुःख हे आलंच, कष्ट हे आलेच. पण हा पर्याय नाही. गळफास घ्या किंवा पाण्यामध्ये विहिरीत उडी टाका, हे असलं नाही. लय चुकीचं आहे ते. कारण का नाही, आता तुम्हाला सांगतो, एवढी नंतर माणसं बेकार विचार करतात ना, मग त्याच्यामुळं घरातल्यांना त्रास होतो. ते काय झालेलं असतं मेन, ते कुणाला काही माहिती नसतं, पण मग माणसं नंतर तोंडाला येईल तसं बोलत असतं. सासऱ्यानेच काय केलं, सासूनेच काय केलं, नवऱ्यानेच काय केलं, दिरानेच काय केलं, नंदनेच काय केलं, असे 1000 प्रश्न उठवतात. त्यामुळं आत्महत्या हा पर्याय नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. रागाच्या भरात माणूस काहीही करतो आणि नंतर मग माणसाला पश्चाताप होतो. एखादं जर त्याच्यातून जगलं ना तर त्याला पश्चाताप होतो. जे माणूस औषध खात्यात नाही का, त्यांना ते ज्यावेळेस डॉक्टर दवाखान्यात नेतात, आणि इंदुरीकर महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही ते माहीत आहे की नाही तुम्हाला काय माहिती, जेव्हा नळ्या घालतात की नाही सगळीकडून, तेव्हा त्याला कळतं का नसतं औषध खाल्लं तर बरं झालं असतं. तर विचार करा, आत्महत्या टाळा, विचार करा. मला बरंच बोलायचं होतं, पण मी जास्त नाही बोलणार. थोडक्यातच हा विषय बंद करते, कारण बोलायला लागले की अजून त्याला पाठे फुटतात. त्यामुळे आपलं थोडक्यातच संपवते मी. चला, बाय बाय.